Now, yesterday, uh, where we are here. Yesterday, we have started a new point from this chapter, and these machines are called as the turbines, or we can call it as hydraulic turbine. In hydraulic turbine, we have three types of turbines in our syllabus. First one is the Pelton wheel turbine. Second one is the Francis turbine, and third one is the Kaplan turbine. ओके, हे घेताना आपण कसे घेतलेले आहेत बघा. एक हाय हेड साठी आहे. हेड म्हणजे तुमच्या लक्षात येते का पहिल्यांदा? हेड म्हणजे त्याचं असं फॉर्म्युला आहे बघा. P इज इक्वल टू रो जी आणि एच. ओके, पी म्हणजे प्रेशर किंवा आपण त्याला प्रेशर हेड म्हणून सध्या. ओके, पी इज इक्वल टू रो जी एच. हे काय तुम्हाला एवढं लिहायचं नाही डेप्थ मध्ये, पण एक सांगतो तुम्हाला माहिती असावी. रो म्हणजे डेन्सिटी, जी म्हणजे ग्रॅव्हिटी आणि एच म्हणजे हेड. ओके, हेड म्हणजे हाईट कन्सिडर करायचे आपल्याला इथं. ओके, इथं काय करायचं, हाईट. जेवढा तो जास्त उंचीवरती पाणी आपण नेतो तेवढं ते हाय हेडला असतं, त्याची कपॅसिटी जास्त आहे. जेवढं उंचीवरती आहे तेवढं त्याचा हेड जास्त आहे. तर त्याच्या प्रपोर्शन मध्ये त्याच्याप्रमाणे आपल्या सिलेबसमध्ये 3 टर्बाइन्स ऍड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो पेल्टन व्हील टर्बाइन आहे. हा सगळ्यात जास्त हाय हेड वरती रन केला जातो. या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी असलं तरी चालेल, कमी पाणी असलं तरी चालतं, पण हे जास्त उंचीवरती पाहिजे, ज्याच्यामुळं हे रन केलं जातं. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो आहे फ्रान्सिस टर्बाइन. फ्रान्सिसला कसं आहे, मीडियम हाईट आणि मीडियम डिस्चार्ज. डिस्चार्ज म्हणजे पाण्याचं प्रमाण हे मीडियम असेल तर आपण तिथं फ्रान्सिस टर्बाइन यूज करू शकतो. आणि शेवटचा जो आहे कपलान टर्बाइन, तो आपण कुठे यूज करू शकतो. समजा खूप हाईट खूप कमी आहे पण पाणी भरपूर आहे, अशा ठिकाणी आपण कपलान टर्बाइन यूज करू शकतो. याच्यावरूनच याचे टाइप्स पडतात. एक म्हणजे इम्पल्स टर्बाइन आणि दुसरं म्हणजे रिॲक्शन टर्बाइन. ओके, लक्ष द्या बरं का, मी महत्वाचे कन्सेप्ट सांगतोय. इम्पल्स टर्बाइन आणि रिॲक्शन टर्बाइन. इम्पल्स टर्बाइन म्हणजे असं टर्बाइन की जे टोटली कायनॅटिक एनर्जीवरती रन होतं. टोटली काय होतं, कायनॅटिक एनर्जीवरती रन होतं. म्हणजे वर टोटल हेड आहे, प्रेशर आहे खूप, तिथून पाणी एकदम फास्ट वेगाने प्रेशर हेड किंवा पोटेन्शियल हेड पूर्णपणे कायनॅटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट केला जातो आणि ते व्हील रन करण्यासाठी वापरलं जातं. त्याला इम्पल्स टर्बाइन म्हणतो आपण. आणि जे टर्बाइन फक्त प्रेशर एनर्जीवरती रन केलं जातं त्याला रिॲक्शन टर्बाइन म्हणतो. हे ऍक्च्युली थेरॉटिकल आहे. प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर रिॲक्शन टर्बाइन मध्ये कायनॅटिक एनर्जी 0 आहे असं आपण म्हणू शकत नाही, त्याच्याशिवाय ते फ्लो होणार नाही. बरोबर आहे. पण एक इन जनरल थेरॉटिकली डिव्हाइड केलेले रिॲक्शन टर्बाइन आणि दी इम्पल्स टर्बाइन. त्याच्यानंतर अजून एक डिफरन्शिएशन म्हणता येईल आपल्याला, ते म्हणजे या टर्बाइन वरती फ्लो कसा येतो. फ्लो 4 प्रकारे येऊ शकतो. फ्लो काय येऊ शकतो, 4 प्रकारे येऊ शकतो. एक म्हणजे टँजेन्शियल फ्लो, जो इथं दाखवलेला आहे बघा किंवा याच्यामध्ये आहे. हा जो फ्लो आहे, हा फ्लो आहे, हा याला टँजेन्शियल आहे, ह्या व्हीलला. बरोबर आहे, असा फ्लो होतोय आणि जातो. दुसरा जो आहे तो रॅडियल फ्लो असतो. रॅडियल फ्लो म्हणजे तो त्याच्या भोवती फिरतो आणि मग त्या टर्बाइन मध्ये जातो. टर्बाइनच्या भोवतीने असतो, संपूर्ण फिरतो, त्याला रॅडियल फ्लो म्हणतो आपण. तिसरा जो आहे तो ऍक्सियल फ्लो, म्हणजे त्याचा जो ऍक्सिस आहे शाफ्टचा, त्या ऍक्सिस बरोबरच एंटर होतो आणि लिव्ह पण ऍक्सिसच्या बरोबरच होतो, त्याच्यापासूनच निघून जातो. ओके, आणि चौथा जो आहे तो आहे म्हणजे मिक्स्ड फ्लो टाइप. ओके, चौथा आहे तो मिक्स्ड फ्लो टाइप आहे. There is a mistake in the differentiating table of reciprocating and rotary compressor. So Athar, what is the difference? Hello Atharva. So in first point, both the tables are showing low discharge. I mean, its quantity 30 meter cube is present on both sides. Low discharge and it is large discharge. Yes, sir. 30 meter cube per minute on both sides. Meter cube in volume. Okay, okay. Low discharge 30 meter cube per minute, and this is also 30 meter cube per minute. But there is a difference in the pressure. Okay. It is not mentioned there, sir. हा, नाही, खालचा पॉइंट आहे ना. मग असं करा, जिथं कन्फ्युजन हे 30 मीटर नाही लिहिलं तरी चालतंय बरं का, काय अडचण नाही. तर
ओके, म्हणजे तेवढ्या मिनिटापर्यंत त्याच्यामध्ये व्हॉल्यूम लार्ज डिस्चार्ज येतोय, तेवढा मीटर क्यूब हे व्हॉल्यूम आहे. एका मीटर क्यूब मध्ये किती डिस्चार्ज येतोय, तर रोटरी कॉम्प्रेसरचा जास्त डिस्चार्ज मिळतोय आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये लो डिस्चार्ज मिळतो याचा. ओके, पण ह्याची प्रेशर हाय आहे रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरचा, आणि रोटरी कॉम्प्रेसरचा कसा आहे, लो प्रेशर मध्ये मिळतो आपल्याला. ओके, म्हणजे जर सपोज आपण टायर मध्ये पहिलीच थोडीफार हवा आहे आणि ती जर आपण या रोटरी पंपने अजून त्यात भरायची म्हटलं, तर इथं थोडंसं लवकर होणार नाही ते. ठीक आहे, पण त्याच्याऐवजी हाय प्रेशर आहे आणि टायर मध्ये थोडी पहिली हवा आहे, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्तच हवा असणार ना आपल्या टायर मध्ये, तर त्याच्यापेक्षा तिथं काय होते, आपण लगेच भरू शकतो. ओके, थोडस कन्फ्युजिंग करण्यासारखं आहे ते. 30 मीटर क्यूब पर मिनिट तुम्ही लिहिताना जरी काढून टाकलं तरी काय अडचण आहे. हे पुढचे जे 10 kg पर मीटर क्यूब आहे, हे पण एवढी काय गरज नाही तुम्हाला डिटेल मध्ये. ओके, सो यू कॅन रिमूव्ह इट, नो प्रॉब्लेम. तर आपण पुढचा टर्बाईन बघणार आहे, पेल्टन टर्बाईन. तर तुमच्या समोर डायग्राम आहे बघा, ऍक्च्युअल पेल्टन टर्बाईन कसा असतो. ओके, तर आता याच्यानंतर मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, जी डायग्राम आपल्याला काढायची आहे एक्झाम मध्ये. तर ही डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये काढायची आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता मी एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन सांगतो आणि मग परत एक्सप्लेन करतो. समजावून घ्या, सोपं आहे. एकदा समजलं की परत विसरत नाही, पण समजणं महत्वाचं आहे. त्याचे कॉम्पोनंट्स कोणते कोणते सांगतो. ही जी आलेली आहे, ही पाईप आहे. ओके, ही कुठून आलेली आहे, वर धरण आहे इथं, आणि या धरणामधून ही पाईप अशी घेऊन आलेलो आहे. कशासाठी घेऊन आलेलो आहे, तर इथं जी पोटेन्शियल एनर्जी आहे, हे जास्त हेडवरती वर्क करतो पेल्टन टर्बाईन. ओके, म्हणजे कायनेटिक एनर्जी जास्तीत जास्त पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर केलं जातं, आणि त्याचा वापर आपण इथं हे टर्बाईन रन करण्यासाठी वापरतो. इथून पोटेन्शियल एनर्जी आहे, त्याचं कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर केलं जातं. जसं फ्लो होईल तसं डायमीटर कमी करत नेला की व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे, तुम्हाला माहित आहे. आणि इथं आल्यानंतर ही पेनस्टॉक पाईप आहे. ओके, आणि या पेनस्टॉक पाईप मध्ये इथं एक असा पार्ट बसवलेला, स्पियर म्हणतो आपण याला. काय म्हणतो, स्पियर म्हणतो. आणि याला पाठीमागं एक व्हील बनवलेली आहे. तर याचा काम काय आहे, ज्या वेळेला ही व्हील रोटेट केली जाते, त्यावेळेला हा स्पियर टू अँड फ्रो मोशन म्हणजे रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये जातो, म्हणजे पुढं किंवा पाठीमागं येऊ शकतो. ज्या वेळेला आपण हा पुढं पोझिशन मध्ये नेतो फिरवून, त्यावेळेला याचा फ्लो कमी होतो. याला वॉटर जेट म्हणतो. ओके, हा जो जेटचा डायमीटर आहे, तो कमी 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 होत जातो ज्यावेळेला स्पियर पुढे ढकलतो आपण त्यावेळेला, आणि ज्यावेळेला पाठीमागे घेतो त्यावेळेला तो वाढत जातो. म्हणजे ज्यावेळेला खूप छोटी आपण त्याची धार तयार करू, धार म्हणतो आपण मराठीत जेटला. ओके, जेवढी छोटी तयार करू त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी तेवढी जास्त असते. ओके, पण फ्लो तिथं प्रेशर एनर्जी कमी केली जाते. त्याच्यानंतर हे जे आहे, हे केसिंग आहे. हे काय आहे, केसिंग आहे साधं. हे केसिंग कशासाठी वापरलं जातं, तर याच्यावरती पाणी पडल्यानंतर हे स्प्लिटिंग होऊ नये, बाहेर उडून कुठं जाऊ नये, म्हणून हे इथं वापरलं जातं. त्याच्यानंतर हे ब्रेकिंग जेट आहे किंवा नॉझल आहे. ओके, त्याच्यानंतर हा महत्वाचा पार्ट इथं शाफ्ट आहे. या शाफ्ट वरती हा रनर बसवलेला आहे, आणि त्या रनर वरती असे बकेट्स माउंट केलेले आहेत. ओके, हे बकेट्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ह्याचं डिझाईन अशा प्रकारे केलेलं आहे की वॉटर ज्या वेळेला त्याच्यावरती स्ट्राईक होईल, त्यावेळेला ते स्मूथली रन होऊन बाजूला निघून जाईल. म्हणजे त्याच्यावरती असं ते आपटल्यासारखं होणार नाही किंवा इम्पॅक्ट होणार नाही, अशा प्रकारे त्याचं डिझाईन केलेलं आहे. त्याचं डिझाईन पण पुढं बहुतेक आहे कुठेतरी. हे बघा, हे असं, हे बघा इथे किती स्मूथ आहे. याच्यावरती ज्या वेळेला ते रन होतं, त्यावेळेला याच्यावरती ते डिव्हाइड होतो जेट, आणि एक या बाजूने आणि अर्धा त्या बाजूने असा निघून जातो. आणि ज्यावेळेला तो निघून जात असतो त्यावेळेला तो त्या बकेटला पुढे ढकलतो, पुश करतो. ओके, ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहिल्यामुळं हा रनर काय होतो, रोटेट होतो. ओके, आणि त्याच्यावरती हा शाफ्ट आहे. या शाफ्टला पाठीमागं जनरेटर जोडलेला आहे. काल मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगितली होती टर्बाईनची, कसं रन होतं ते. तर हे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. आता वर्किंग काय आहे, वर्किंग हा डिफ्लेक्टर कशासाठी आहे, तर याचा डायमीटर किती आहे हा आपण या डिफ्लेक्टरने बघू शकतो. ओके, ह्याचं एवढं काही जास्त फंक्शन नाही या डिफ्लेक्टरचं. आता बघा ह्याचं वर्किंग कसं आहे. ज्या वेळेला इथून पाणी सोडलं जातं, वेन वॉटर स्टार्ट फ्रॉम द हायड्रोलिक डॅम, वॉटर फ्लोज फ्रॉम द हायड्रोलिक डॅम इन टू द पेनस्टॉक. नाव इट कन्वर्ट्स फ्रॉम पोटेन्शियल एनर्जी टू द
कायनॅटिक एनर्जी. कायनॅटिक एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर होतं. इथं आल्यानंतर परत या स्पिअर जवळ जी काय राहिलेली अजून प्रेशर एनर्जी आहे त्या प्रेशर एनर्जीचं परत कायनॅटिक एनर्जी मध्ये रूपांतर केलं जातं. कसं केलं जातं तर याचा डायमीटर जो आहे या पेनस्टॉकच्या समोर इथं नॉझल असतो. ओके, इथं नॉझल आहे. या डायग्राम मध्ये एवढा दाखवला नाही, ह्याच्यामध्ये दाखवलाय बघा. हा ग्रीन कलरचा जो आहे हा नॉझल आहे. याचा डायमीटर काय करत नेलेला आहे, कमी कमी करत नेलेला आहे. डायमीटर जर कमी होत असेल त्या ठिकाणी काय होतो, प्रेशर ड्रॉप होतो, म्हणजे प्रेशर कमी होतो आणि व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. ओके, तर इथून आलेलं जे पाणी आहे ते या जेट वरती स्ट्राईक केलं जातं. स्ट्राईक केल्यानंतर याच्या कायनॅटिक एनर्जीमुळे प्रेशर याच्यामध्ये असणारी जी एनर्जी आहे त्याचा इम्पॅक्ट याच्यावरती झाल्यामुळे हे पाठीमागं ढकललं जातं. हे बकेट पाठीमागं ढकललं जातं. पण हे रनरला कनेक्ट असल्यामुळं हे रोटेशन चालू होतं. ओके, आलं लक्षात? एवढं सिंपल आहे. याच्यावरती ज्यावेळेला हा जेट एकदम असा स्ट्रेट लाईनने असतो, इथे डायग्राम मध्ये तसा असा काढायचा आपल्याला, असा स्ट्रेट लाईनने. ओके, त्याच्यानंतर हा रन ज्यावेळेला चालू होतो रन व्हायला त्यावेळेला त्याच्याबरोबर हा शाफ्ट फिरतो, कारण त्या शाफ्ट वरतीच रनर माउंट केलेला आहे. त्याच्यानंतर जसा हा शाफ्ट रोटेट व्हायला चालू होतो, हा शाफ्ट पाठीमागं जनरेटरला कनेक्ट केलेला आहे. शाफ्ट रोटेट व्हायला लागला की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होताना इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हा इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे, आपल्याला फक्त याचं वर्किंग बघायचं. आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल हा ब्रेकिंग जेट कशासाठी बसवला इकडं, तर ब्रेकिंग जेटची जर डायरेक्शन बघितली तुम्ही तर ही बरोबर याच्या विरुद्ध, हे जे रोटेट होत आहे याच्या बरोबर विरुद्ध डायरेक्शन मध्ये. ज्या वेळेला याच्यामध्ये एखादा फॉल्ट जाणवतो किंवा काही तुम्हाला मेंटेनन्स करायचा असतो, अचानक काहीतरी सडन समजा ह्याच्यामध्ये कुठेतरी एखादा नट तुम्हाला स्क्रू याचा ढिला झाला असं वाटत असेल किंवा अजून काय प्रॉब्लेम असतील, तर त्यावेळेला हा जो रनर आहे हा इनर्शिया मध्ये असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे इकडून जरी मी हे जेट बंद केला तरी तो इनर्शियामुळे बराच वेळ फिरत राहतो. ओके, ह्याची मॅक्झिमम एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करायची असेल तर हा एवढा स्मूथ रन झाला पाहिजे की याच्यावरती जेट स्ट्राईक झाल्या झाल्या हा फिरला पाहिजे. बरोबर आहे? मग मी जर जेट बंद केलं तरी हा एवढा स्मूथली रन होतोय, म्हणजे जेट जरी बंद केलं तरी हा बराच वेळ फिरू शकतो आणि तोपर्यंत काहीतरी ऍक्सिडेंट होऊ शकतो. ठीक आहे, तर तो थांबवण्यासाठी ज्या वेळेला इकडून मी हा बंद करतो, याची दुसरी पाईप, छोटी पाईप असते बरं का, एवढी मोठी नसते, छोटी पाईप इकडून या ब्रेकिंग जेटला जोडलेली असते. ज्या वेळेला मी इकडून बंद करतो त्यावेळेला हे पाणी या बाजूने असं याच्या अपोजिट डायरेक्शनने फ्लो होतं इकडं, आणि त्याची जी रनिंगची डायरेक्शन आहे त्याला अडवतं. ओके, त्याच्यावरती फ्लो झाल्यामुळे त्याची गती लवकरात लवकर कमी होते. ओके, आणि हे जे इथून स्प्लिट झालेलं पाणी, याच्यावरती स्ट्राईक झालेलं जे वॉटर आहे हे इथून खाली पडतं. मग हे जे पाणी आहे हे जर मोठ्या डॅम वरती बांधलेलं असेल तर ते नदीला सोडलं जातं, तर किंवा आणि जर पॉवर प्लांट असेल तर ते पाणी परत रिसायकल केलं जातं. ओके, पण रिसायकल करण्याचं कन्सेप्ट जे आहे त्याची तेवढी सुटेबल नाही किंवा इकॉनॉमिक नाही, परवडण्यासारखी नाही, म्हणून शक्यतो नदीवरती बांधलं जातं आणि ते पाणी पुढे कॅनलमध्ये, नदीमध्ये सोडलं जातं. आणि इथं त्याच्या बस असणारी इलेक्ट्रिसिटी मात्र काय केली जाते, जनरेट केली जाते. ओके, समजलं हे? इज देअर एनी डाऊट? नाउ आय विल शो यू व्हिडिओ. कोणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? असेल तर विचारा. नाही सर, ना शंका. बाकी पुढं कोणाला अजून इतर? ओके, सो दिस इज द कलरफुल डायग्राम. हे बघा, इथं त्यांनी पुली लावलेली आहे हे दाखवण्यासाठी, कारण पाठीमागचं जनरेटर दिसत नाही, इथे दाखवलेलं आहे. जनरेटरला, ते जनरेटर मधला शाफ्ट फिरवलेला आहे आणि त्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली आहे. ओके, वी विल सी वन व्हिडिओ ऑल्सो वी हॅव अबाउट दिस पेल्टन व्हील टर्बाइन. Okay, see, this is the Pelton wheel turbine which can run up to height 300 to 4000 meter. हे अशा प्रकारे माउंट केलेलं आहे. हे एक ॲनिमेशन आहे. सो यू विल गेट मॅक्झिमम व्हिडिओज ऑन यूट्यूब. तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हिडिओ याच्यामध्ये मिळू शकतात. सो सी हाऊ दॅट जेट कॅन बी स्प्लिट. सी, दिस इज द जेट ऑफ वॉटर and how it is split in that bucket. Okay, so this one is the splitter which divides jet in equal two parts.
त्याचं डिझाईन अशा प्रकारे आहे की त्याच्यावरची जेट स्ट्राईक झाल्यानंतर ते काय केलं जातं, दोन्ही भागामध्ये इक्वली डिवाइड केलं जातं, जेणेकरून त्याची मॅक्झिमम एनर्जी जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट करता येईल. ओके, so these are the buckets mounted on I will increase the volume. साऊंड ऐकू येतो का याचा? नाही सर. नाही. साऊंड ऐकू येत नाही नाही का? सर. नाही. ओके, मीच एक्सप्लेन करतो. तुम्हाला समजलंच आहे, सगळ्यात वर्किंग सांगितलंय, फक्त 3D अॅनिमेशन कसं आहे बघा. हे बघा, याच्यावरती अशा प्रकारे नट बोल्टने हे बकेट्स माउंट केलेले आहेत. ह्याच्यामध्ये हा स्पियर आहे बघा, हा स्पियरची मोशन होऊ शकते. हा येलो कलर मध्ये दाखवलेला आहे तो नॉझल आहे याच्यामधला, and that sphere can flow reciprocate in and out. Due to that water flow can be controlled. त्याच्यामुळे वॉटरचा जो फ्लो आहे, जेटचा जो डायमीटर आहे, तो आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. मग आता याच्यामध्ये जो फ्लो होतो तो त्याला बरोबर टँजेन्शियल होतो, आणि एनर्जी आहे ती कोणती आहे, कायनेटिक एनर्जीचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. म्हणून हे जे टर्बाइन्स आहेत हे इम्पल्स टर्बाइन आहेत, आणि टँजेन्शियल इम्पल्स टर्बाइन विथ टँजेन्शियल फ्लो. ओके, याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की बघा, याच्यामध्ये याच्यामध्ये दाखवलं, 3 डायग्राम दाखवलेले आहेत की याचं डिझाईन असं असायला पाहिजे की हा जो जेट आहे तो बरोबर जी व्हर्टिकल इथे येणारी जी बकेट आहे त्याच्या बरोबर मधोमध स्ट्राईक व्हायला पाहिजे, आणि दुसरी बरोबर दोन्हीकडे स्प्लिट व्हायला पाहिजे. त्याच वेळेला आपण याच्यामधली मॅक्झिमम एनर्जी एक्स्ट्रॅक्ट म्हणजे ओढून घेऊ शकतो पाण्यातली त्या ह्याला रन करण्यासाठी. हे असं जर खाली होत असेल तर खालून जाणारं हे जेट हे वाया जाते, ह्याची एनर्जी आपण एक्स्ट्रॅक्ट नाही करू शकत. किंवा याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे बघा, इथं सेम आहे. ह्याच्यामध्ये एका वेळेला हे जेट एकाच याला स्ट्राईक होते, त्याच्यासाठी इथं मध्ये गॅप दिलेला, हा जो त्याच्या पुढचा बकेट आहे याला गॅप दिलेला असतो तिथं, त्याच्यामधून जेट यालाच स्ट्राईक होतं, याला ढकलल्यानंतर लगेच याला स्ट्राईक होतं. ह्याच्यामध्ये जाणारं जेटचं पाणी जे आहे ते पूर्णपणे त्याच्यावरून स्लाइड होऊन जातं बकेटवरून. ते असं बाजूने जर जात असेल तर ते त्याच्यामधून मॅक्झिमम अमाऊंट ऑफ मध्ये असणारी एनर्जी जी आहे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकत नाही. See, they shown here missing complete jet. So most of the energy, that electricity and electrical energy that we are using today, it is from the hydroelectric power plant. जास्तीत जास्त एनर्जी जी आपण वापरतोय, ट्यूब लाईट, बल्ब, टीव्ही, फ्रीज किंवा इंडस्ट्रीमध्ये वापरतोय बऱ्याचशा गोष्टी, त्या सगळ्या ह्या हायड्रो इलेक्ट्रिक पासून आपल्याला मिळत आहेत. सो दिस इज द शेप ऑफ बकेट. You can observe this one is the splitter which is manufactured in between, so it is bowl shape, and with this the jet of water can divide into the 2 parts. So that beta is the angle, v is the actual velocity, v out is the relative velocity, but it is not in our syllabus. It is related to the fluid mechanics. In fluid mechanics we can see how to extract energy. So energy transferred is the kinetic energy here. Okay, as it is the kinetic energy, due to that this turbine is called as the impulse turbine. वेलोसिटी ट्रायंगल वगैरे आपल्याला नाही येत, ज्याचा स्टडी याच्यामध्ये केला जातो त्याच्यानुसार आपल्याला कळतं. So we have only construction, diagram, working and the application. These 4 points are important as so it is related to the fluid mechanics. ह्याच्यामध्ये काय पडू नका तुम्ही, ह्याची काही गरज नाही आपल्याला. वर्किंग समजलं सगळ्यांना?
कोणाला काही शंका आहे का? नो सर. साधं सिंपल वर्किंग आहे. सो दिस पार्ट इज नॉट फॉर अस. जर शंका असेल, काय समजत नसेल तर लगेच विचारा. सो वी विल ट्राय टू सॉल्व युअर प्रॉब्लेम. तर केसिंग मध्ये पाणी एंटर झालेलं बाहेर कुठून जातं? हा बाहेर कुठून पडते? हा, हे जे पाणी आहे इथून जाणारं पाणी जे आहे ते इथं, हे तुम्हाला जास्त दाखवलेत ना रेषा काढून, इथं खरं तर स्पेस आहे मोकळा खाली. ओके, इथं खाली स्पेस आहे मोकळा. हे पाणी याला स्ट्राईक होतं आणि इथून सरळ खाली पडतं. ओके, समजलं का? ह्यातच सर जरा तिथं ते समोरून बघ. डिफ्लेक्टर दाखवलंय, त्याचं काम काय? डिफ्लेक्टर हा फक्त डायमीटर दाखवतो आपल्याला जेटचा. हा जो जेट इथं तयार होतोय याचा डायमीटर स्मॉल डी आपण घेतो याच्यासाठी. तर स्मॉल डी किती आहे? 2 मीटर आहे, 4 मीटर आहे. ओके, तर त्या डिफ्लेक्टरचं तेवढंच काम आहे तिथं. अजून हॅलो, ऐकू आलं नाही मला. ब्रेकिंग जेट आहे ना सर, तेवढं एक पॉईंट सांगता का? ब्रेकिंग जेट हा, ब्रेकिंग जेट ना. हा, त्याचं काय, त्याचं हा. वर्किंग सर लक्षात आलं नाही. आता बघा कसं असतं माहिती आहे का, हे ज्यावेळेला रन होत असतं त्यावेळेला हे हाय स्पीडनं रन होत असतं. मग ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी मेंटेनन्स करायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर त्यावेळेला कसं आहे, तुम्हाला हे थांबवायचं असेल सपोज, तर कसं असतं, हे जरी मी जेट बंद केला इथून, हा जेट जरी मी बंद केला वॉटर फ्लोचा, तरी हे त्याच्या मोमेंटममुळं फिरत राहतं. मोमेंट ऑफ इनर्शिया माहित आहे ना तुम्हाला? त्याच्यामध्ये असणारी जी गतीज ऊर्जा निर्माण झालेली आहे ह्या जेटमुळं, त्याच्यामुळे ते काय होतंय, इट सेल्फ फिरत राहतं. ओके, आणि ते जर आपल्याला थांबवायचं असेल, ते थांबवण्यासाठी, लवकरात लवकर थांबवण्यासाठी इकडून अशी एक पाईप जोडली जाते. पाण्याचीच पाईप आहे बरं का ब्रेकिंग जेटची. ही इकडून अशी पाईप जोडली जाते, त्याच्यामधून याच्या फिरण्याच्या अपोजिट डायरेक्शनने जेटचा फ्लो केला जातो. ओके, त्याच्या अपोजिट डायरेक्शनने या बकेट्सवरती पाणी असं फ्लो केला जातो. त्याच्यामुळं ह्याची जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, गतीज ऊर्जा जी याच्यामध्ये इन्स्टॉल झालेली आहे, निर्माण झालेली आहे, ती लगेच कमी होते आणि काही खूप कमीत कमी कालावधीत आपण हे फिरणारं टर्बाईन जे आहे ते थांबवू शकतो आणि त्याचा मेंटेनन्स करू शकतो. ओके, ते जर आपण ब्रेकिंग जेट नाही वापरलं तर ते खूप वेळपर्यंत फिरू शकतं. त्याची गतीज ऊर्जा संपेपर्यंत त्याच्यामध्ये जी इन्स्टॉल झालेली आहे इनर्शिया, त्याच्यामुळे ते काय होऊ शकतं, खूप वेळ फिरू शकतं. ते लगेच आपल्याला कंट्रोल करण्यासाठी ब्रेकिंग जेट बसवलेलं असतं. सर स्पिअरचं सांगा सर. हा स्पियर, वर्किंग. हा जो स्पियर आहे, हा स्पियर ह्याच्यामध्ये हे जे जेटाचा डायमीटर आहे, हा डायमीटर कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो. डायमीटर वाढवणे, कमी करणे. त्याचबरोबर इथं असणारी जी प्रेशर एनर्जी आहे ती अजून कायनेटिक एनर्जी मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. हा जो स्पियर आहे, या स्पियरला पाठीमागं व्हील बसवलेली आहे. ऍक्च्युअल मध्ये ही मॅन ऑपरेटेड असू शकते कुठं, साध्या डेमो मध्ये, म्हणजे खूप मोठे मोठे पेल्टन टर्बाईन्स असतात तिथं मात्र ही ऑटोमॅटिक केलेली असते. ओके, जसा पाण्याचा फ्लो असेल त्याच्याप्रमाणे ती व्हील फिरवली जाते. हे व्हीलची रोटेशन दिल्यानंतर हा जो स्पियर आहे हा एकतर पुढं किंवा पाठीमागं ह्याची मोशन आपण करू शकतो. ओके, आणि ज्या वेळेला आपण हे पुढं मोशन करतो त्यावेळेला इथला असणारा जो जेटचा डायमीटर आहे तो कमी 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 होतो. ओके, आणि जर आपण पाठीमागं जसं जाईल तसं फ्लो पूर्णपणे चालू राहतो आणि जेटचा डायमीटर काय होत जातो, वाढत जातो. म्हणजे फ्लो कंट्रोल करण्यासाठी जेटचा, वॉटर जेट जो आहे त्याचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी आपण या स्पियरचा यूज करतो. सर वॉटरचा फ्लो पूर्ण बंद होऊ शकतो ना त्या स्पिअरनं? हा, होऊ शकतो ना, पूर्ण बंद होऊ शकतो, काही अडचण नाही त्याची. ओके, एनीवन एल्स? हॅलो सर. हा, हॅलो सर, ते स्पेअर महागड घेतला तर पाण्याचा फ्लो जास्त वाढेल, त्यावेळेस ती फिरायचं जरा त्याची मुवमेंट ऑफ इनर्शिया कमी येईल ना, मग ती जेट लावायची काय गरज आहे? नाही नाही, कमी नाहीये Spear असेल त्याच्यामध्ये, तर फ्लो जेटची काय भरपूर गरज आहे? असतो. फ्लो भरपूर असतो नाही, नाही. त्याच्यामध्ये. ते काय पूर्ण एकदम जर तुम्ही आपण जेट, जर स्पेअर जर हम्म. हा जर आपण स्पेअर जर पूर्ण फिट केला तर त्याची आपली ती कायनेटिक एनर्जी पूर्ण त्याची स्टॉप होती ना. हा बरोबर आहे, तिथून पुढे जेटचं वॉटर जाणार नाही, मग त्याच्यावरती जाणार नाही. ब्रेकिंग जेटचं मग काय, मग ती ब्रेकिंग जेट आहे ना, हा. त्याचा काय फायदा आहे मग? हे आपल्याकडे स्पेअर आहे.
अहो तसं नाही, ह्या स्पिअर तुम्ही थांबवला हा. बरोबर आहे. तुम्हाला काय आता मी सांगतोय का, हा स्पिअरने तुम्ही हा फ्लो थांबवला बरोबर आहे. हा. पण हा रनर फिरतच राहणार ना त्याच्यामध्ये असणाऱ्या गतिज ऊर्जेमुळे. आता तुम्ही गाडी हा. चौथ्या गिअरवरती घेतलेली आहे, पूर्ण बरोबर आहे, रेस बरोबर केली, आहे. भरपूर पळवली आणि गाडी बंद केली, इंजिन बंद केलं, नाही नाही गाडी पळत राहणार का जागेवर थांबणार? पळतच राहणार. पळत राहणार का, तर त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा आलेली आहे, हो बरोबर त्याला बरोबर. इनर्शिया म्हणतो. थोडक्यात मग तो थांबवायचा असेल आपल्याला लगेच, गाडी जर लवकर थांबवायची असेल तर त्याच्यामध्ये जसा ब्रेक आहे तसा याच्यामध्ये हा ब्रेकिंग जेट आहे. आलं का लक्षात तुमच्या? मग इथून येणारा जो जेट आहे हा याच्यावरती विरुद्ध डायरेक्शनने याच्यावरती फ्लो झाल्यामुळं ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया लगेच कमी होतो आणि लवकरात लवकर आपण त्याला स्टॉप करू शकतो आणि त्याचं जे काय असेल ते वर्क मेंटेनन्स किंवा जे काय असेल ते आपण करू शकतो. ओके. सर हा, त्या पाण्याबद्दल आपण पेट्रोल किंवा डिझेल घेतल्यावर काय होईल? पाण्यामध्ये नाही ते आपण ते पाणी काढलं ना, पेट्रोल डिझेल घेतल्यावर काय होईल म्हणजे? ना पेट्रोल डिझेल कसं तुम्ही कशासाठी वापरणार? पेट्रोल डिझेल एवढं पेट्रोल आणि डिझेल नाही, आणणार नाही. कुठून तुम्ही? नाही मी फक्त सांगाले सर, ते फक्त पाणी नसल्यावर. हा, पेट्रोल आणि डिझेल वापरलं तर डिझेल जवळपास तुमचं चालू शकतं तेवढंच, पण पेट्रोलची नाही, त्याची डेन्सिटी कमी आहे पेट्रोलची वॉटरपेक्षा. होय का? हा, डिझेल तुमचं चालू शकेल, काय अडचण नाही येणार. आणि ते काय डिझेल मध्ये कसं आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये इग्निशन पॉईंट त्यांच्या जवळ आहेत म्हणून ते इंजिन मध्ये युज केले जातात. इथं त्याचा तसा कायच पर्टिक्युलर, ते एक लिक्विड म्हणून तुम्ही वापरणार असाल तर इथं डिझेल चालू शकते, काय अडचण नाही. ओके सर. पण एवढं डिझेल अवेलेबल असणं शक्य नाही. पण डिझेल किती रुपयाला आहे? 90 रुपयाला गेले आता. इथं खूप फ्यूल महाग म्हणून झालंय. फ्यूल म्हणून वापरू शकत नाही इथं. हा, ह्याच्यामध्ये फ्युएल नाहीच आहे, ह्याच्यामध्ये कुठे इग्निशनच होत नाही. विदाउट फ्युल एनर्जी बनवायसाठी तर वापरतात ना. हा, ती फ्युल एनर्जी आहे, त्याला कंबशन झाल्याशिवाय त्याच्यातली एनर्जी आपल्याला घेता येत नाही, जी आपण 2 व्हीलर मध्ये 4 व्हीलर मध्ये बघतो ते आयसी इंजिनशी रिलेटेड येते. ओके. विदाउट फ्युल एनर्जी बनवण्यासाठी वापरतात. So any doubt? Anybody? Anyone else? No, sir. Okay. Then we will Sir, notes proceed कधी further. Actually, we have left 4 minutes. So सर डायग्राम पेन काढायचे का इथून पुढे? नाही पेनने नाही, पेन्सिलने काढायचे. आणि सगळ्या डायग्राम हा. फ्री हँड काढायचे नाहीत, पट्टी पेन्सिलचा वापर करून व्यवस्थित काढायचे. ते बकेट जे आहेत ते सगळे एकसारखे दिसले पाहिजेत, ते एकमेकापासून बरोबर तेवढ्याच अंतरावरती असले पाहिजेत. ओके. तुम्हाला जर 4 मार्काला हा जर क्वेश्चन विचारला, मला वाटतं टर्बाईनला 5 मार्क आहेत, म्हणजे 3 पैकी 1 टर्बाईन जर तुम्हाला 5 मार्काला विचारला किंवा 4 मार्काला विचारला तर तुमची डायग्राम वरती तुमचे मार्क्स खूप डिपेंड आहेत. तुम्ही सगळं व्यवस्थित लिहिले आणि डायग्राम जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाहीत बऱ्यापैकी, खूप त्याच्यामध्ये कटिंग होईल. म्हणून मी डायग्राम वरती जास्त फोकस करतो. जिथं थिअरॉटिकल पार्ट आहे तिथं तुम्हाला डायग्राम वरती फोकस करायला लागणार आहे. तुम्हाला या डायग्राम्स जास्तीत जास्त मार्क मिळवून देतील. ओके. सर नोट्स कधी देणार? नोट्स तुम्हाला आज नाही, उद्या देतो. आता त्याच्यामध्ये थोडंच राहिले एडिटिंग करायचं, तेवढं वाढवतो. कालच करणार होतो पण ते काल राहिलं, परत दुसरं लेक्चर डिव्हिजन ओपन लेक्चर होतं आज, त्याच्यामुळे जमलं नाही. तुम्हाला हे दिलेत बघा, हे पीपीटी जे आहेत त्याची लिंक दिलेली आहे आणि उद्या तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड करतो. थोडं घ्यायचं याचं. हा, सर या पीपीटी जशाच्या तशा लिहून काढू? ह्या पीपीटी जशाच्या तशा लिहू द्या का? ह्या पीपीटी लिहिलेत का तुम्ही? नाही, मागच्या 2 लेक्चर पासूनच्या तर राहिल्या. मग असं करा, लिहिल्या नसल्या तर मी नोट्स लिहितोय देतो, त्या sir. लिहा. मग सर या नोट्स पीपीटी लिहायची गरज नाही ना मग? नोट्स लिहा किंवा पीपीटी लिहा, दोन्ही पैकी एक लिहा. नोट्स लिहितो सर. ठीक आहे. हा, नोट्स लिहा. नोट्सच लिहतो. नोट्स लिहा, पण डायग्राम मात्र काढा. मी कधी पण विचारणार असल्या पाहिजे तुमच्याकडं, ओके. आणि व्यवस्थित काढा जरा डायग्राम. So we have only 2 and 49 minutes. We will proceed for the next turbine, but it will not cover. So there may be, it will discontinue within 2 minutes. 2 मिनिटांमध्ये आपलं हे संपेल, त्याच्यामुळे पुढचा टर्बाईन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ.
जर कोणाला अजून काय शंका असेल याच्या अगोदरच्या पॉइंट्स मध्ये वगैरे तर विचारू शकता तुम्ही. नसेल तर सगळ्यांनी आपला रोल नंबर जो आहे तो चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या. हा, सोनाली राऊत, काय डाऊट आहे का तुम्हाला? नाही सर चुकून झाले. चुकून झालंय, ओके ठीक आहे. सर PPT हॅलो, PPT काय झालं पीपीटी? हॅलो, ऐकू ना मला? PPT राईट डाऊन केले सर मी. लिहिलेत का? असू द्या, काय अडचण नाही. पीपीटी तुम्ही राईट डाऊन करून घ्या. पीडीएफ चे फाईल वाचायला वापरा, काय अडचण नाही. तुम्ही डबल कशाला लिहिता? ठीक आहे सर. हा, पीपीटी मध्ये पण पॉइंट वाईज लिहिलेलं आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणून म्हणलं पीपीटी लिहा, काय अडचण नाही. जर एखादा पॉइंट समजत नसेल तर विचारा, काय अडचण नाही. तसं खूप सोपे सोपे ऍप्लिकेशन्स आहेत आणि थेरॉटिकल आहे आणि हे पासिंग साठी खूप महत्वाचे आहे. जे विद्यार्थ्यांना पासिंगचे वगैरे जरासे जे ॲव्हरेज लेवलचे विद्यार्थी आहेत त्यांना हे खूप गरजेचं आहे थेरॉटिकल, त्यांनी लक्ष द्या याच्यावरती. ओके, सो आवर लेक्चर विल बी डिस्कंटिन्यू. थँक यू ऑल ऑफ यू.